म्हणून महात्मा गांधींच्या जवळ त्या फॉरेनरची फटफजिती झाली. हा एक प्रकार आहे. आवडणारी वस्तू आवडो की न आवडो, तिची गरज असेल तर ती खाल्लीच पाहिजे. आणि इंद्रिय काय मागतात ते न देणं ही एक दमन पद्धती. प्रत्येकाने आपली निवड करायची. आपली आवड जर फारच होत असेल, समजा पिक्चर पाहण्याची फारच शौक असेल, टी व्हीपासून उठता येत नसेल तर बोर सिरियल पहा. बोर पिक्चर 2-4 पाहिले पुन्हा वासना होत नाही. टॉप पिक्चर नाही पाहिजे. भूताचे ते पाहिले पाहिजे. ड्रॉ 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 काही दिसतं ते. आणि भूत पाहिल्यानंतर पुन्हा पाहू वाटत नाही टी व्ही सिरियल. म्हणून दमनाचा प्रकार अतिरेक नको असा जरी सध्या घेतला चालतं. आणि फार वासना व्हायला लागल्या तर आपण आपल्या पद्धतीप्रमाणे कसं दमन करायचं याचा विचार प्रत्येकाने स्वतःशी करावा. म्हणून अर्जुनालाही सांगितलं आहे आणि आपणालाही तो धडा घ्यायचा की दमन आणि शमन कसं करायचं हे आपलं स्वतंत्र असं ठरवावं. ती बैठक असावी. 67वा श्लोक, 2रा अध्याय भगवद्गीतेचा. इंद्रियाणाम हि चरताम यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञाम वायुर्नावमिवाभ्यसी. कारण आपापल्या विषयात संचार करणाऱ्या इंद्रियांच्या मागे मागे जे मन जाते ते मन या साधकाच्या प्रज्ञेला पाण्यात वारा जसा नावेला अमार्गाने नेतो त्याप्रमाणे प्रज्ञेला अधोमुख बुद्धीला धोका आहे. समगीत बाप्पासाहेबांचं या 67व्या श्लोकावर स्वैरवागती इंद्रिये त्यांचे मागे मन जाये तिने प्रज्ञा पावे धोका वायू लोटी जशी नौका. प्रज्ञावान जरी तुम्ही झाले, स्पिरिच्युअल कोशंटचे अधिकारी झाले तरी खाली पतन होऊ शकतं. इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करीती ते तरले चिन्ह तरती विषय सिंधू. स्पिरिच्युअल कोशंट वाढला म्हणजे अंतर्मनाद्वारे तुमचे व्यवहार चालत आहेत. फक्त इंटेलिजंट कोशंट वाढला याचा अर्थ बाह्य मनाद्वारे आणि सबकॉन्शियस माइंड त्याच्याद्वारे तुमचा व्यवहार चालतोय. कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. इमोशनल कोशंट वाढला की तुमचे व्यवहार सबकॉन्शियस माइंडनी चालत आहेत. बाह्यमन जरी सांगत असेल तरी तुम्ही ऐकत नाहीत. जसं मी उदाहरण दिलं होतं. सुंदर मुली चालल्या, बाह्यमन म्हणतं पहा पहा पुन्हा मिळणार नाही. ठीक आहे, समोरून आली पाहिली, पण त्या गेल्यानंतर मागून कशी दिसते म्हणून काही पोराशे मागून पाहतात. एक मन म्हणतं पाहू नको बरं, सबकॉन्शियस माइंड म्हणतं पाहू नको, चांगलं नाही, दुसऱ्या लोकांनी पाहिलं तर बदनामी होते. पुन्हा बाह्य म्हणतं बिघडलं कुठं, कोण ओळखतं आपल्याला, नाहीतरी पाहिलं तर काय बिघडतं. पुन्हा पाहायला ते दुसरं म्हणतं नको 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 पाहू नको. असा खेळ चालतो. सबकॉन्शियस अंतर्मनाला कोणी विचारतच नाही. पण अंतर्मनाचे जे अधिकारी असतात, आता सबकॉन्शियस माइंडचे अधिकारी जे असतात ते बाह्य मनाला झुरकावतात. नाही पाहायचं, चांगलं दिसत नाही, मित्रमंडळी हसतील ना. मग बरोबरची चालणारी
म्हणून पाहत नाहीत. पण मनातून गेले का न पाहणं? सबकॉन्शियस माइंडद्वारे तुम्ही कंट्रोल केलंय, तुम्ही मागे वळून पाहत नाहीत, पण मनात आहे. पाहिलं असतं तर बरं झालं असतं. पण अनकॉन्शियस म्हणजे अनकॉन्शियस माइंडचे म्हणजे अंतर्मनाचे जे अधिकारी असतात ते समोरही पाहत नाहीत आणि पाहिलं तरी त्यांना काही वाटत नाही आणि मागे तर वळून कधीच पाहत नाही आणि त्यांना त्याची खंतही नाही. सबकॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड, 3 प्रकार. एक साधू होता, 2 साधू शिष्य, संन्यासी झालेले तरुण. नदीकाठावरून नदीला पूर आलेला आहे, संध्याकाळची वेळ आहे, मंदिर पलीकडच्या बाजूला आहे, मंदिरामध्ये गुरु बसलेले आहेत आणि हे 2 शिष्य माधुकरी भिक्षा मागून आलेले आहेत. संध्याकाळची वेळ आहे, जायचं आहे, पण पूर आलेला आहे. पलीकडे जायला एक सुंदर कन्या समोर आहे, 16 वर्षा, आणि रात्री इकडे थांबावं तर रात्र होणार आहे. तिला भीती वाटते. त्या एकाने सांगितलं, तुम्हाला पोहता येत नाही का? म्हणे नाही. मग मी सोडू का? ती हो म्हणली. याने तिला खांद्यावर घेतलं आणि हा पोहत 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 तिला सोडलं. हा दुसरा होता, हा जळायला लागला. एक तो त्या कन्येचा स्पर्श याला झाला, काय वाटलं असेल, गुदगुदल्या झाल्या असतील, आपल्याला झाल्या नाही. तो म्हणाला मी गुरुजीला सांगतो. त्याने सोडूनही दिली, तो गेलाय. ती मुलगी निघूनही गेली आणि अर्ध्या 1 किलोमीटरवर मंदिर होतं. हा मध्येच म्हणाला मी गुरुजीला सांगतो, तू त्या कन्येला स्पर्श केला, तू बाटला, तू साधू राहिला नाहीस. हा काही बोलला नाही. हा आपला गेला, दोन्ही गुरुजीकडे गेले. याला दमच निघणं. गेल्यावर म्हणला गुरुजी गुरुजी आज एक गोष्ट घडली. म्हणजे काय? त्या कन्येला यांनी खांद्यावर चढवलं आणि यांनी करायला नको होतं तसं. खांद्यावर बसवलं आणि किनाऱ्यावर आणून सोडलं म्हणले, आणि यांनी बिलकुल असा स्पर्श केला म्हणले तिच्याशी. वाईट झालं, आपल्या संन्यासी वृत्तीलाही शोभत नाही. हा आपला शांत होता. गुरुजींनी एकच वाक्य सांगितलं, त्याची तर खांद्यावरची केव्हाच त्यानं उतरून टाकली, पण तुझ्या मनात जी बसली ती अजून नाही उतरली. लक्षात घ्या, त्यानं जी खांद्यावर बसवली होती ती केव्हाच उतरली, पण तुझ्या जी मनात बसली ना अजून उतरलेली नाही. हा जो भाग आहे, कशाकरता म्हणलो तुम्ही की जरीही स्पिरिच्युअल कोशंट वाढला, इंटेलिजंट कोशंट वाढला, तर कोणत्या मनाद्वारे तुम्ही कंट्रोल होतायत याच्यावर सर्व खेळ आहे. तुम्ही बाह्य मनाद्वारे होतायत की थोडं अर्धवट त्या काय अंतर्मन आणि बाह्य मनाच्या मधलं एक जे मन आहे अनकॉन्शियस माइंड, त्याच्याद्वारे तुम्ही कंट्रोल होतायत की अंतर्मनाद्वारे कंट्रोल होतायत, हाही भाग पाहण्यात येतो. इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करती. पोरगी चांगली आहे, पाय बसले पाहत, काही तो मागे लागतात. मागे लागणाऱ्यांची संख्या खूप आहे. आणि पोरी टेस्ट करतात आपलं सौंदर्य कसं आहे, किती मागे लागलेत दुसऱ्या पोरीला जाळण्याकरता. इंद्रिये जे जे म्हणती, टेस्ट घेतात त्या, आणि टेस्टमध्येच त्या सापतात. इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करती. बाह्य मन सांगेल तसेच जे ऐकणारे असतील, बाह्य मन सांगेल तसेच खाणारे, बाह्य मन सांगेल तसे वागणारे, बाह्य मन सांगेल तसे पाहणारे, बाह्य मन सांगेल तसा उपभोग घेणारे, अनकंट्रोल उपभोग घेणारे, अविश्रांत उपभोग घेणारे. इंद्रिये जे जे म्हणती. अरे परीक्षा आली तरी
टी व्ही पाहणं, परीक्षा आली तरी खूप खाणं, परीक्षा आली तरी पिक्चर पाहणं, परीक्षा आली तरी मित्रांकडे जाणं. इंद्रिये जे जे म्हणती. कोण पात्र आहे ठरवा. मला अनेक जण प्रश्न विचारतात, आपल्या योगाला पात्र कोण? इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करती. ते पात्र आहेत का? नाहीत. इंद्रिये जे जे म्हणती. आजकाल तर फार खाक्या झालाय. पोरं पुरी खूप खात असतात बरं का तिथे, तरी आईला वाटत असतं, बापाला वाटत असतं काय काळ्या पाणीची सजा आहे तिकडे असणं म्हणजे. म्हणजे हॉटेलिंग सगळं असतं, घरी मिळत नाही ते सगळे सुखसाधन झालेले आहेत. पण ते आले, काही एक एक पदार्थ करून देते. परीक्षा जवळ येत असते, 2-3 दिवसाच्या सुट्टीला आले असते, एक एक पदार्थ खातं आणि टंब होऊन जातं. बुद्धिदेवता पूर्ण दगा देते. मन तर पार कोसळलेलं असतं. जात असतानाच पावलं उचलत नाही. आईला वाटतं आपल्या प्रेमामुळे पावलं उचलत नाहीत, खाण्यामुळे तो उचलत नाहीत, हे नंतर कळतं. इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करीती. ते तरलेची न तरती विषय सिंधू. ध्येयवादासमोर कुठल्याही विषयांची प्रीती असूच नाही. एक मुलगा अतिशय गरीब, मुसलमान घराणं, वडील वारले. वडील संगीत तज्ञ होते. 18 पगड गरिबी मुसलमानामध्ये तर असतेच. आणि आई सितार वाजवणारी. आपलं बाळ खूप मोठं संगीतकार व्हावं ही उराशी कल्पना. फार मोठं एक स्वप्न तिने मानले होतं. लहान मुलगा रियाज करायचा. हे पा, गवई असो की सितारिस्ट असो, जितकं ॲडव्हर्स कंडिशन असेल, विरुद्ध वातावरण असेल, त्याच वेळेस तो रियाज करावा लागतो. थंडी असेल, बोटं असे काकडलेले असतील, त्यावेळेस सितारीवरून ते फिरली पाहिजेत. खूप थंडी असेल, नसेल थंडी तर थंड माठ, त्याचं पाणी असं डोक्यावर घ्यायचं, भडभड भडभड, आणि मग गायन करायचं. त्याच्यामुळे खर्च लागतो. असं असं कंपन खर्च म्हणतात त्याला. ख्याल गायकी गाण्याकरता, खर्च स्वर लावण्याकरिता असे आर्टिफिशियल प्रयोग करायचे. आता काही नाही, सोपं आहे. मुंडकं घालायचं आपलं त्या फ्रीजमध्ये, बाहेर काढायचं. काय म्हटलं, असा मुलगा झोपलेला आहे, थंडीनं कुडकुडतोय, झोप येते. 2 वाजता आईनं उठवलं त्याला, बाळा उठ, अभ्यासाची वेळ झाली, रियाज कर. नाही आई, खूप थंडी आहे, मला झोपू दे, खूप झोप येते. ती पुन्हा उठवते. तो बाळ म्हणतो, नाही आई, मला झोपू दे. शेवटी आई स्वतः सितार घेते आणि वाजवत राहते सारखी. ज्या आईनं उठव म्हणल्यानंतर मुलगा उठत नसेल ना, आईनं लाईट लावून पुस्तक वाचलं पाहिजे. आपण बसलं पाहिजे. पुन्हा त्याला बोलायचं नाही, तू नाही उठला ना, मी जागत राहणार, मी अभ्यास करणार. दुसरा करायचा, आपला ज्ञानेश्वरीचा करायचा, हरकत नाही.
आणि 1-2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस तुम्ही करा, बिलकुल पाहतो मुलगा उठतो. त्या आईनं काही बोलली नाही, सितार वाजवायला सुरुवात केली. टन 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 आवाज आला की अर्धा तास 1 तास ही सारखी सितार वाजवते. त्यावेळेस हात बुडवावे लागत होते थंड पाण्यामध्ये आणि परत पुन्हा सितारीवर ते फिरले पाहिजेत. हा मुलगा उठला ताबडतोब, आई माझजवळ दे सितार. 1-1.5 तासानंतर आणि याची बोटं नंतर फिरू लागली. आई सारखी ती देखील रियाज करायची की आपल्या बाळाने हा रियाज करावा. तोच बाळ नंतर प्रसिद्ध सितारिस्ट हिंदुस्थानचे विलायत खां झाले, की जे गेल्या वर्षी वारले. त्यांचा भारत सरकारने गौरव केला. प्रसिद्ध सितारिस्ट विलायत खां. ध्येयवाद असेल तर परिस्थिती आडवी येत नाही, मनस्थिती आडवी येत नाही, काही आडवं येत नाही. आम्हाला ध्येयवादच नाही म्हणून मोक्कार इंद्रिय सुटलेली आहेत. खाएंगे पिएंगे मौज करेंगे और क्या, तिकडे आपलं सगळं चाललेलं आहे. इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करीती. अरे झोप येते पण हा बालक उठला. नेपोलियन बोनापार्ट. धनगराचा मुलगा, वडील लहानपणी वारलेले, आई शेळ्या वळणारी शेफर्ड, एका खेड्यातला, आणि स्वप्न बांधते ती माता की फ्रान्सचा भाग्यविधाता बनावा माझा मुलगा. आणि पत्र लिहिते, बाळा तू फार मोठा भावास, की देशाचा गौरव ठरावास आणि माझाही गौरव ठरावास. पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा त्रैलोकी झेंडा. हा नेपोलियन. मुलं यायची, चल रे खेळायला, क्रिकेट खेळू. काही यायची, चल पिक्चर पाहू, नाटक पाहू. एक मन करायचं त्याचं बाह्य मन, तिथपर्यंत जायचं आणि परत यायचा. कारण पत्र आईचं खिशात होतं. पुन्हा पत्र वाचायचा, सगळ्या ॲम्बिशन्स, सगळ्या वासना मारायचा, दमन करायचा, पुन्हा अभ्यासाला बसायचा. ती जी घर मालकीण होती ती देखील हसायची, अरे पुस्तकाचा किडाया, अरे तुला काही एंटरटेनमेंट आहे की नाही. तो गप्प बसायचा, सगळ्यांचे टॉन्ट सहन करायचा. माता दिसायची, पत्र दिसायचं, भविष्य दिसायचं, ध्येय दिसायचं. त्यामुळं एंटरटेनमेंट दिसलंच नाही. हा भाग्यविधाता झाला. एके दिवशी एक फार मोठा सेनापती होऊन ज्यावेळेस घुडदौड करीत त्या गावामध्ये आला आणि त्या घरमालकींचा दरवाजा ठोठवला, ती म्हातारी झाली होती बाई, न्हाव्याचं घर होतं ते. ते म्हणली ओळखलं मला? ते म्हणे नाही. एक असा मुलगा राहत होता का तुमच्या इथे? हो हो. कसा होता तो? काही नाही म्हणले, पुस्तक कोंबडा होता. पुस्तकाशिवाय काही सुचत नव्हतं, कधी खेळायचं नाही. तुम्ही असं म्हणाला होतात ना? हो, तोच मी नेपोलियन बोनापार्ट, ह्या देशाचा सध्या सरसेनापती आहे. ती कापायला लागली. बापरे, कापू नका म्हणले. मी तुमचं आणि पोरांचं ऐकलं असतं तर एवढा मोठा मी झालो नसतो. मी सगळं दमन केलं. त्यावेळेस मी ह्या स्टेजवर येऊन उभा आहे, प्रणाम केला, पाया पडला, पण मी तुझं ऋण फेडायला आलो म्हणले. की तुम्ही मला रूम दिली. आणि म्हणून त्यांनी खूप मोठी जमीन, जायदाद आणि पुरेल अशी भरपूर संपत्ती दिली. नाहीतर राजा उदार झाला आणि भोपळा दिला, घे तुझं भाडं 125 रुपये 50 पैसे. असं नाही. मोठ्या माणसांनी मोठंच वागावं. अरे बोरावालीला नेपोलियन बोनापार्टनी बोराचे 4 आणे राहिले होते.
ती म्हातारी म्हणली नाही राहिले, हा गेला. तू विसरली असतील म्हणे म्हातारपणामुळे, पण 4 आणे माझे लहानपणी राहिले होते, उधार घेतले होते मी बोरं. फार मोठी संपत्ती दिली त्याला, त्या बाईला, आणि राजवाड्यासारखं महल दिलं की आता मी मोठा झालो ना, तुमचं ऋण फेडायला आलो. काय मोठी माणसं मोठीच असतात आणि लहानी लहानच असतात. कशातही अडकतात, गुलाबजामुत अडकतात, पिक्चरमध्ये अडकतात, टी व्हीमध्ये अडकतात, मैत्रिणी मित्र, बापा बापा काय सोंगे काही समजत नाही, कशातही अडकतात, साधं काही कशातही अडकतात. तुम्हाला माहिती आहे ना, आमचा मुलगा 12वीत गेला म्हणून माझं साधनच होत नाही. अच्छा अच्छा, त्याचा काही संबंध नसतो. पाहुणे येणार म्हणून काही घरी बसतात, येणार 8 दिवसाच्या नंतर, तयारी चालली, त्याच वेळेस असती 2 तासात तयारी. काही नाही, इंद्रिये जे जे म्हणती, निमित्त काढायचं. आणि नाहीच निमित्त मिळालं का हो, तुम्हाला काही काम नव्हतं, मी पाहिलं का नाही आले, थकलो होतो, बोर झालो, थकलो होतो, काय ऑफिसर खराब आहेत, थकलो काम करू करू म्हणून नाही आलो. इंद्रिये जे जे म्हणती, ते तेची जे पुरुष करीती. अरे इंद्रियानी म्हणावं आणि नाचावं, त्याच्या मागे लागावं. डोळ्यांनी म्हणावं पिक्चर पहा, डोळ्यांनी म्हणावं पोरीच्या मागे लाग, निघाले सगळे. एवढं मोठं धूळ 1 क्विंटलचं लागलं मागे. विषय निर्माण झाला पाहिजे की निघाले त्याच्या मागे. इंद्रिये जे जे म्हणती, ते तेची जे पुरुष करीती. आपल्याला अशी मुलं पाहिजेत, अशी लोक पाहिजेत, असे साधक पाहिजेत की इंद्रिय जे जे म्हणतील ते नाही. तानाजी मालुसरेंनी खेड्यातली लोक होई, खेड्यातली, काय त्यांना माहिती आहे फार. पोराचं लग्न काढलं रायबाचं, जिजाऊ मातेनी सांगितलं, पत्रिका द्यायला गेले होते, तानाजी हे गड आहे ना, कोंढाणा किल्ला हा ताब्यात आला पाहिजे, लग्न होऊ द्या. ते म्हणे आधी लग्न कोंढाण्याचं मग रायबाचं. राजमातेची आज्ञा आहे ना, मी आधी जिंकील. पुष्कळ विनवणी केली, नाही मी अगदी जाणार. आणि कोंढाण्यामध्ये युद्ध करताना हा धारातीर्थी पडला. शिवाजींचं वाक्य होतं, गड आला पण सिंह गेला. गड जिंकला त्याने. असं म्हणतात, दांडपट्ट्यानी दोन्ही हातांनी तलवारी चालवत असताना मुंडकं उडालं तरी दोन्ही हात इतके त्वेषाने चालत होते की 100-200 माणसांचे मुर्दे पाडले धड उडाल्यानंतर. काय रक्त असेल, काय शौर्य असेल, आणि काय ध्येयवाद असेल, काय श्रद्धा असेल. ती पराक्रमी भूमी आणि ते भगवं रक्त जाणे. म्हणून म्हणलं, इंद्रिये जे जे म्हणती, ते तेची जे पुरुष करीती. ते तरलेची न तरती विषय सिंधू. जे इंद्रियांचे गुलाम आहेत, जे इंद्रिय म्हणतील तसे वागणारे आहेत, ते या विषय सिंधूमधून तरणार नाही. त्यांना हा ठेवा ज्ञानेश्वरीचा नाही. तैसी नाव थडिये ठाकिता, जरी वर पडी होय दुर्वार्ता. तरी चुकलाही मागोता अपावो पावे. ज्याप्रमाणे एखादी नाव काठाला जाऊन थांबल्यावरही जर वादळांच्या तडाख्यात सापडली, तर ती ज्या धोक्याला चुकून आली तोच धोका तिला पुन्हा भोगावा लागतो. मस्त आहे बा. जैसी नाव थडिये ठाकिता, जरी वरपडी होय दुर्वार्ता.
ज्याप्रमाणे एखादी नाव काठाला जाऊन थांबल्यावरही जर वादळाच्या तडाख्यात सापडली, तुम्ही अगदी सगळ्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण वर्षभर झालेला आहात, विषय वासनेला लगाम ठेवलंय, जिभेवर ते नियंत्रण ठेवलंय, 9 द्वारात मधून जो प्राण बाहेर जातो आणि विषय उपभोगतो, त्या सगळ्या इंद्रियांमधून तुम्ही नियंत्रण ठेवलंय, लॉक केलेत समजा, आणि ऐन वेळेस दगाफटका झाला खाण्यापिण्यात. आईनं फार शपथा खाल्ल्या, बाळा रे चांगलं नाही, खाय खाय खाय, खाऊन टाकलं. मित्रांनी सांगितलं, खाऊन टाकलं. तर शेवटी गेलेली नाव देखील जशी वादळात सापडते, तसं इंद्रियांच्या वादळात जरी तुम्ही जाऊन पोहोचलात एखाद्या गंतव्यावरते, एखाद्या डेस्टिनीवरते, किंवा एखाद्या अंतिम ठिकाणावरते ध्येयाच्या, आणि तिथे जर इंद्रियांच्या पुन्हा वादळात सापडला, तर जशी नाव पुन्हा तुमची कोलमडू शकते, शेवटपर्यंत हे पथ्य पाळलं पाहिजे. जीवनाच्या अंतिम समयापर्यंत इंद्रिये जे जे म्हणती ते ते करू नका. इथं ब्रह्मसाक्षात्कार झाला, पुन्हा तुमची वादळामध्ये नाव सापडली, समाधी अवस्था प्राप्त झाली, पण पुन्हा तुम्ही बेछूट लगाम अगदी सोडून दिला तुमचा. ध्येयशुद्धीचे प्रयोग केले आणि पुन्हा तुमचे इंद्रिय उधळायला लागली, नाही तुम्ही लवकर कंट्रोल केली, इंद्रियांचे गुलाम पुन्हा झाले, तर तुमची नाव पुन्हा खाली कोसळू शकते. हे लक्षात घ्या, किती मोठा असो. तैसी प्राप्ते ही पुरुषे इंद्रिये लाळिली जरी कौतुके, जरी कौतुके, तरी अक्रमिला जाण दुःखे संसारिके. सायकॉलॉजी इथे ओळीमध्ये. तैसी प्राप्ते ही पुरुषे इंद्रिये लाळिली जरी कौतुके, कौतुके. त्याप्रमाणे नकशिक आत्मसाक्षात्कार लाभलेल्या पुरुषाने जर इंद्रियांचे कौतुकाने लळे पुरविले, कौतुकानं, बरं का, काय बिघडलं? कौतुकानं लळे जर पुरवले, ठीक आहे, पिक्चर पाहिला, पिक्चरला दोष नाही, सिद्धावस्था प्राप्त झाली पिक्चर पाहू नये असं कोण म्हणलं? पण तुम्ही पिक्चर पाहिल्यानंतरही त्याच्यामध्ये तुमची, शेवटी कसं आहे माहिती आहे का, सगळा संसार हा शीश महल आहे, आणि शीश महलामध्ये तुम्ही तुमचं तोंड पाहिलं तर काय होतं? आपणच दिसतो ना, हजारो काचांमधून आपलाच चेहरा दिसतो. तसं विश्व हे शीश महल आहे, आणि प्रत्येकामध्ये आत्म्याचं आपलं प्रतिबिंब पाहायचं. अरे हा माझा आहे, ज्या चैतन्यातून मी उत्पन्न झालो त्या चैतन्यातून हाही उत्पन्न झाला. आपला चेहरा त्यांच्यामध्ये पाहायचा आहे, आणि म्हणून ते आपले आहेत. आपणत्व निर्माण झालं पाहिजे प्रत्येकामध्ये. झाड, मुंगी, पशु सगळ्याविषयी आपले पण, अरे माझे आहेत. आत्म अंश जीव सारे जाणू वागू प्रेम भरे. आत्म अंश जीव सारे, माझाच फोटो आहे. चेहरा वेगळा असला तर काय झाला? हे माझे भाऊ आहेत. आत्म अंश जीव सारे जाणू वागू प्रेम भरे. तर प्राप्त पुरुषाने असं जर नाही वागलं आणि सहज तुम्ही ब्रह्मसाक्षात्कार झाला, सविकल्प समाधीपर्यंत गेला, पण इंद्रियांचे लाड पुरवायला लागले, काय नाही आमचं कंट्रोल आहे सगळं याच्यावरती,
टेस्ट करायला हरकत नाही आपलं कंट्रोल आहे का नाही, पण कंट्रोल करता करता जसं विश्वामित्राने मेनकेनी विश्वामित्राला खाली आणलं तसं आपलं होऊ शकतं. म्हणून शमन आणि दमन याचं तारतम्य शेवटपर्यंत ठेवावं लागेल, शेवटपर्यंत. कुठल्याही स्त्री पुरुषांचा संबंध जरी आला तरी कंट्रोल शेवटपर्यंत ठेवावा लागेल. स्पर्श केल्यानंतरही काही वाटू नये, लक्षात घ्या. काहीही वाटू नये याला म्हणतात कंट्रोल. काही वाटता कामा नये. पाहिल्यानंतर काही खवळ उत्पन्न होता कामा नये मनामध्ये. पाहण्याची इच्छाही निर्माण होता कामा नये. शुकासारखं ते नग्न स्त्रिया, गंधर्व स्त्रिया सगळ्या स्नान करतायत. पाहिलं तरी लक्षही गेलं काय, नाही गेलं काय, त्याला काही नाही, काही वाटलेलं नाही. ही अवस्था प्राप्त पाहिजे. आणि तुम्ही जर कौतुक करायला लागले की यांच्याबरोबर मी रॉक अँड रोल करतो, एखाद्या वेळेस सांगता येत नाही. कौतुक तुम्ही टेम्पररी टेस्ट करण्याकरता केलं हरकत नाही, पण सारखं तुम्ही जर डान्स करायला लागले, रासक्रीडा करायला लागले, सहज जरी काही लळे पुरवले इंद्रियांचे, ते मागतील ते तर तुम्ही खाली पडू शकता. फुल गॅरंटी दिलेली खाली पडण्याची. तैसी प्राप्ते ही पुरुषे, अपेक्षित प्राप्त झाल्यानंतरही खाली पडू शकतो. इंद्रिये लाळिली जरी कौतुके, तरी अक्रमीला जाण दुःखे संसारिके. जर इंद्रियांचे कौतुकाने लळे पुरवले तर तो सुद्धा पुन्हा संसार दुःखाने लोळविला जातो. टिप पहा 2. सूर्यमंडलापर्यंत गती असली तरी संसार भोगावा लागतो, मरतो, अयोनी संभव जन्मतो, शेष लेश योग पूर्ण होतो तेव्हा निर्भय होतो. म्हणून अविकंप होईपर्यंत काही पथ्ये पाळली पाहिजे. मोकळं जर मोकाट रान सोडलं, याच्यात जरी तुम्ही नाही पडले खाली, पण तुमच्या मनामध्ये त्या वासना जर कायम राहिल्या तर सूर्यमंडलात तुमची गती होईल. जरी ब्रह्मसाक्षात्कार झाला तर सूर्यमंडलामधून देखील खाली पडावं लागेल, देहधारी होऊन यावं लागेल, वासना शिल्लक राहिल्या तरी. काय करावं? चांगली बायको मिळायला पाहिजे होती, मिळाली नाही, कर्कशा मिळाली. देवा, ही छोटी जरी वासना राहिली शिल्लक तरी खाली यावं लागेल. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. काही शिल्लक राहता कामा नये. म्हणून तुम्हाला पाहिजे असेल ना, कुठलंही पद, कुठलाही पैसा, कुठलाही मोह, कुठली आसक्ती, काही शिल्लक राहता कामा नये. पोरामध्ये जीव अडकला, आपल्याला पोरग नाही म्हणून जीव अडकला, पोरगी नाही म्हणून जीव अडकला, नवरा चांगला मिळायला पाहिजे होता म्हणून जीव अडकला, बायको चांगली मिळायला पाहिजे होती म्हणून जीव अडकला, पैसा खूप असावा म्हणून जीव अडकला, कीर्ती व्हायला पाहिजे म्हणून जीव अडकला. कशातही जीव अडकला तर भरत राजाला जसं खाली यावं लागलं, हरणामध्ये जन्म झाला, तसं आपलं होऊ शकतं. इथे इंद्रियांना थोडं जरी मोकळं सोडलं त्याचा परिणाम तुमचा डाऊनफॉल आहे. 68 श्लोक पहा किती कठीण आहे. तस्मादस्य महाभावो निग्रहीतानि सर्वशा. तस्मादस्य महाबाहो निग्रहीतानि सर्वशा. इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता.
तस्मादस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणींद्रियार्थेभ्यो अस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. 68वा श्लोक, दुसरा अध्याय. म्हणून हे पराक्रमी अर्जुना, ज्यांची इंद्रिय विषयापासून सर्व प्रकारे निग्रह करून आवरून ठेवलेली असतात, त्यांची बुद्धियोगापासून उत्पन्न झालेली प्रज्ञा अखंड स्थिर होते, अविकंप होते. ज्याडे इंद्रिये वळवून दिले विषया परतून, प्रज्ञा निर्विषय होते, सदा स्थिरता पावते. मनोनी आपुली आपण पेया, जरी इंद्रिये येती आया, तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. मनोनी आपुली आपण पेया, जरी इंद्रिये येती आया. म्हणून धनंजया, आपली इंद्रिये जर आपल्या ताब्यात येतील तर त्यापेक्षा अधिक थोर काही सार्थक आहे काय, ती पहा. मानवी अभाव योगाने इंद्रिये निश्चित जिंकता येतात. अतेंद्रिय ईश्वरी योगासाठी एवढी पात्रता आवश्यक आहे. आणि ईश्वरी वैराग्य बुद्धी योगात हा अभ्यास अति सोपा अनायास आहे. मनोनी आपुली आपण पेया, जरी इंद्रिये येती आया. आया म्हणजे ताब्यात. म्हणून धनंजया, आपली इंद्रिये जर आपल्या ताब्यात येतील तर त्यापेक्षा अधिक थोर काही सार्थक आहे का. जीवनाचं सगळ्यात जास्त काय म्हणता येईल की आपली सार्थकता, जीवनाचं साफल्य, जीवनाची सार्थकता याच्यात की इंद्रिय कंट्रोल झाले पाहिजेत. 10 इंद्रिय कंट्रोल झाले पाहिजेत, आवरून धरता आले पाहिजेत कासवासारखे. पाहिजे त्यावेळेस मोकळं सोडायचं, पाहिजे त्यावेळेस नाही. योग्य वेळेस योग्य निर्णय. पिक्चर पाहतायत, सिरियल चाललेलं आहे. ज्ञानेश्वरीची वेळ झाली 7 वाजताची. इतका सुंदर पिक्चर आहे, रंगात आलेला आहे, आवडतोय. ताडकन उठलं पाहिजे 7:10 अगोदर, मी निघतोय. जेवण चाललेलं आहे, सुंदर पदार्थ आहेत, पुन्हा मिळणार नाही आहेत. आपले साधक त्याच्यात टेस्ट घ्यायची. रिसेप्शन असेल ना, 9 नंतर जाता येतं, पण नाही, त्याच्यासाठी बुडवतील ज्ञानेश्वरी. साधे साधे कामाला आपण काही आळंदी बुडूत, ज्ञानेश्वरी बुडूत, धंदेवाईक असतील, काही पाहुणे आले, घेऊन या ना त्यांना इथे. नाही, त्यांना गप्पा मारीत बसतील, त्यांना बोर करतील, आपणही बोर होतील. इच्छा नाही, इंद्रिय आवरत नाहीत, मोह आहे. खटकन दुकानदारी बंद झाली पाहिजे. 6:45 झाले, मी 1 मिनिट देखील लेट नाही मी येणार. देसाई मोरेंची कमाल आहे, जिंतूरून येतात. त्यांच्याकडे पाहुणे नाही, त्यांना काही काम नाही, धंदा नाही, कोणी बोलत नाही, मोक्कार आहेत म्हणून येतात असं समजू नका. मोक्कार जनावर जसं असतं तसं एक मोक्कार आहेत, उठले की इथे येतात असं नाही. इंद्रिय मोकाट सोडलेली नाहीत, कुठेही चरत नाहीत. म्हणतात कुत्रं काशीला एका दिवसात जातं. सब्जेक्ट टू कंडिशन, दुसरं कुत्रं रस्त्यात भेटलं न पाहिजे. आपले सगळे साधकांचं, सगळ्या नाही, बऱ्याच त्यांचं असं होतं, काय करावं, यायला निघालो पण दुसरं कुत्रं भेटलं रस्त्यात. आपण कुत्रे, ते कुत्रं बसले भुकत त्याच्याशी. काही नाही.
काहीही जीवनात किंमत नाही आपल्याला. ताबडतोब इंद्रिय लगाम करत असतील, नाही मी आत्ता इथून उठतो, संपलं, ज्ञानेश्वरी होईपर्यंत मी नाही हलणार. माझ्याकडे एक सेशन जज आले होते, जो माझा मित्र क्लासमेट होता. आणि ज्ञानेश्वरींची वेळ झाली, मला फोन आला, मी भेटायला येतोय. मला 7 ते 9 मध्ये माझी ज्ञानेश्वरी असते, मी नाही भेटणार. ते म्हणे कॉलेजनंतर आपण पहिल्यांदाच भेटतोय. म्हटलं नाही, मी ज्ञानेश्वरी टाळणार नाही. तू असलास मी नंतर भेटतो, नाही तर कृपया फोनवर बोललो एवढंच पुरे. मी आलो निघून. नंतर माझी मुंबईला भेट झाली त्यांची, पण नाही भेटलो. कुठेतरी लगाम लावता आला पाहिजे. लोकच आपल्या इंद्रियावर लगाम लावतात. रुक रुक, रुकलो. थांब थांब म्हणाले पाहुणे, थांबलो. व्यवहार थांब थांब म्हणाला, थांबलो. कुत्रं आडवं आलं, मांजर आडवी आली, थांबलो. काही दिसलं, लग्नाचं रिसेप्शन दिसलं, थांबलो. मोठ्यांचं आहे, टाईम दिलाय 7 ते 9, गरम गरम जलेबी आहे, थांबलो. इथे इथे म्हटलंय आपण फुरसतीनं आपला परमार्थ चालतो, पण काही मिळत नाही आपल्याला, काही नाही. आणि ईश्वर हटकून अशा प्रसंग आणून उभं करतो की तुम्हाला काय होतं. म्हणून माझा मुलगा हा राजू, 3 खोल्यामध्ये मी ज्यावेळेस राहत होतो, रक्ताची डिसेंट्री, मला वाटतं कळंबरकर असतील की नाही, होते का तुम्ही? रक्ताची डिसेंट्री, चाइल्ड स्पेशालिस्ट हार्डली काबराच होते इथे, आणि डॉक्टर सोनी नंतर आलेले, पुन्हा कोणी नव्हतं. आणि उलट गोळ्या दिल्या गेल्या, थांबायला तयार नाही, तो दगडावर बसलेलाच असे. आणि आळंदीची हे झाली. मिसेस एकटी घरी, कोणी पुरुष नाही, आणि लहान मुलगा हाच होता, तर दुसरे कोणी असण्याचा प्रश्नही नाही. मी तिला म्हणालो, आता ते म्हणे कसं करता तुम्ही सांगा. म्हटलं मी टाळले नाही कधी, काय करू. डॉक्टर काळेंकडे गेलो. मित्र होते डॉक्टर गव्हाणे आणि डॉक्टर काळे. ते म्हणे वकील साहेब तुम्ही आळंदीला जा, मी पाहून घेतो. आम्ही 2 जण मिळून रात्रभर, आम्हाला नाही जमलं, ह्या गोळ्या चूक दिल्या गेल्या, नाही जमलं तर आम्ही सरळ हॉस्पिटलमध्ये दाखल करू, पण रात्रभर आम्ही थांबूत, तुम्ही आळंदी सोडू नका. तसाच गेलो मी निघून. एकुलता एक मुलगा आहे, छोटा आहे, पण मी निघून गेलो. बापासाहेब होते, पण इकडे मुलगा दुरुस्त झाला. डॉक्टर काळे 4-4 घंटे 5-5 घंटे येऊन थांबत होते त्या पोराकडे. म्हणजे कुठेतरी केव्हाही सोडता आलं पाहिजे. धरताही नाही आपण समजू शकतो, पण ज्यावेळेस योग्य वेळ येते त्याच वेळेस खटकन तोडता आले पाहिजेत पाश, आणि सोडता आलं पाहिजे, भलेही धंदा असो. नाही करणार. सासरवाडीचं लग्न असेल तर धंदा बंद होतो की नाही, आणि नोकरीच्या रजा निघतात की नाही. सासरवाडीचं लग्न आहे, माझ्या आवडीच्या लोकांचं लग्न आहे, सगळं 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 पाश सोडून देतात, निघाले. हे ज्याला जुळतं त्यानं साधक व्हावं, त्यांनी मोक्षापर्यंत जावं. केव्हाही ज्याला लॉक किया जाय, इंद्रियांना अशी स्थिती येते, अमिताभ बच्चन सारखी, लॉक किया जाय, यस अभी लॉक किया जाय, मला इथे जायचं. मनोनी आपुली आपण पेया, जरी इंद्रिये येती आया, तरी अधिक काही धनंजया सार्थकासे. म्हणून धनंजया, आपली इंद्रिय जर आपल्या ताब्यात येतील तर त्यापेक्षा अधिक थोर काही सार्थक आहे का. म्हणून इंद्रिय ताब्यात पाहिजे.
नाही मला मोह दाखवता आला पाहिजे. आणि प्रभू पाहतो बरं, प्रभू पाहतो. म्हणून आजही ज्या ज्या लोकांनी असं कार्य केलं त्यांना प्रभूंनी अनुदान दिलंय. आपल्याचकडे काही साधक असे आहेत ज्यांनी कसली तमा नाही बाळगली. काय होईल होईल, आणि संसार नाहीतरी भाग्यावर चालतो आणि परमार्थ पुरुषार्थावर चालतो. आपण उलट कल्पना करतो, पुरुषार्थावर संसार चालतो आणि भाग्यावर आपण सोडून देतो परमार्थाला. दोन्हीकडून वावलं. पुरुषार्थावर परमार्थ चालतो आणि संसार भाग्यावर चालतो. देखे कुर्मजिया परी वाईला अवयव पसरी ना तरी छावसे आवरी आपण पेची. पा कासवाचं उदाहरण मी आत्ताच दिलं होतं, पुन्हा आलंय. देखे कुर्मजिया परी वाईला अवयव पसरी. कुर्म म्हणजे कासव. कासव आपले अवयव बाहेर केव्हा काढायचे आणि आत केव्हा घ्यायचे त्याला समजतं. काही गिळायचं असेल सगळे इंद्रिय बाहेर काढतो, गिळलं पुन्हा आत घेतो. आपलं तसं नाही. आपल्या ताटात जरी आपण गिळलं तर दुसऱ्याच्या ताटात पाहतो. आपल्याजवळ पैसे असले तर दुसऱ्याचा खिसा मारायचा प्रयत्न करतो. आपलं ते आपलं, दुसऱ्याचं तेही आपलं, तिसऱ्याचं तर घ्यायचंच आपलं. देखे कुर्मजिया परी वाईला अवयव पसरी ना तरी छावशे आवरी आपण पेची. इच्छा झाली आवरायचं, खाटकन आवरून टाकतात. आपलं तसं नाही. इच्छा झाली आवरत नाही आपल्याला, मोहच आवरत नाही. चला ज्ञानेश्वरीला, आज जेवण झालं नाही, नको. तिथं मग काय, आणि खूप जेवण झालं तर झोप येते आणि ते सोमाणी 4 लोकात बोलतात त्याच्यापेक्षा तिथेच झोपतात. जेवताना झोपलेले मला काही दिसले नाहीत कोणी, बाकी सगळ्या वेळेस झोपलेले आहेत. देखे कुर्मजिया परी वाईला अवयव पसरी ना तरी छावसे आवरी आपण पेची. भगवंताच्या कडे एकदा इच्छा झाली, संपले अवयव, अथरले. वेणुनाद घुमला. चंद्रोदय झाला, वसंत ऋतू फुलला की सगळ्या गोपिका वेणुनाद झाल्या बरोबर काम धाम संसार सगळं विसरून बेभान होऊन पळस सुटल्या. इंद्रिय आवरल्या गेली. काय होईल होईल. गोपिका समजून घेणंच फार अवघड आहे. आपण फक्त ऐकतो काय छान आहे, काय छान आहे, आपलं काही नाही. आपला त्यांचा बिलकुल संबंध येत नाही, थोडंही नाही. किती कृष्णावर प्रेम आहे हे म्हणतात, आणि तुमचं आपलं चालतंय. कृष्णाने आपल्यावर ठेवावं. आपण कोणाचे काही लागे बांधे आपले काही नाही. तैसी इंद्रिये अपैती होती जयाचे मणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पावली पातली असे. तैसी इंद्रिये अपैती होती. अरे अभ्यासाचा जरी विषय घेतला, नाही मी 24 तास जेवणार, केला संकल्प आणि संकल्प सिद्धी येते. नाही भूक लागली पाहिजे, नाही मी काही पाहणार, माझ्या डोळ्यापुढे फक्त अभ्यास जिंकायचा आहे मला.
करारीपणा पाहिजे. कुठलेही विषय दिसले नाही पाहिजे, वासना दिसली नाही पाहिजे, आई दिसली नाही पाहिजे, बाबा दिसले नाही पाहिजे त्या मोंडेसारखं. सुहास मोंडे तो मला, मी दिवाळीला देखील घरी गेलो नाही गेलो. दिवाळी आणि दसरा देखील नाही गेलो. आपले तर कधी येतात, कधी. काही नाही. मला ज्यावेळेस आजीचं माझ्यावर फार प्रेम होतं. मला खूप बोलायचे, अरे दिवाळीच्या सुट्ट्यात तर घरी राहा. 21 दिवस 25 दिवस सुट्ट्या असायच्या. नाही म्हणलं. 2 दिवस हार्डली राहायचो की बाप्पासाहेबांकडे नक्षत्रवाडी असो की आळंदी असो निघून जायचो. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आम्हाला कधीच माहिती नाहीत. 2-3 दिवस थांबलो की निघून जायचो. रडायची ती आजी. नाही म्हणलं, मला काहीतरी होऊ दे, काहीतरी बनू दे. कुठल्या सुट्ट्या माहिती नाही, काही माहिती नाही आम्हाला. आणि बाप्पासाहेबांचं असायचं, ह्या दिवशी आलात तर ठीक, नाही तर पुन्हा तुम्ही यायचं नाही माझ्याकडे. काहीतरी बनवायला काहीतरी लॉक किया जाय इंद्रिय करावे लागतात. लॉक किया जाय. छोड दिया जाय या मार दिया जाय. दमन करायचं की मोकळं सोडायचं, शमन करायचं. बोल तेरे साथ क्या सलूक किया जाय. आपल्याला लावून घ्या. तैसी इंद्रिये अपयती होती, जयाचे मणितले करीती. लक्षात घ्या, लॅट्रिन झाली पाहिजे. एकदा तुमचं इंद्रियावर ते नियंत्रण आलं की इंद्रिय तुम्ही म्हणतील तसं वागायला पाहिजे. एक सिद्धी प्राप्त होत असते. हे काय होतं, एकदा तुम्ही ठरलेल्या वेळी इंद्रियांना केव्हाही आवरू शकता, असं जर झालं तर तुम्हाला एक संकल्प सिद्धी प्रभू देतो. बेछूट वाहणाऱ्या लोकांना नाही, फुरसदीनं परमार्थ करणाऱ्याला नाही, वेळ मिळाला तर करणाऱ्यांना नाही. संकल्प सिद्धी एक कधी प्रभू देतो की ज्या वेळेस केव्हाही लॉक किया जाय इंद्रियांना, अशी स्थिती आली पाहिजे. काही असेल, मी जाणार म्हणजे जाणार. तर मग संकल्प सिद्धी येते. तर त्याने जयाचे मणितले करीती. मग ती इंद्रिय तुम्ही म्हणाल ते करतात, म्हणाल ते करतात. चुकून तुम्ही खूप खाल्लं असा संकल्प केला, उद्या काही असू द्या, मला 7-8 लॅट्रिन झाल्या पाहिजे आणि सगळं मोकळं झालं पाहिजे 3 तासात. किडनी ऐकते, लक्षात घ्या. अनेकदा माझं होतं असं. चुकून कमी जास्त खाण्यात आलं, टेस्टही घेतो मी माझी, हरकत नाही. इंद्रिय ऐकतात की नाही. बाबासाहेब म्हणायचे, असं समोर पाणी घ्या, संकल्प करा. एकदा आपले पल्लेवार आले माझ्याजवळ, म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं, सोमाणीला म्हणावं संकल्प करा की उद्या किती लॅट्रिन झाल्या पाहिजेत, बिगर एनिमा एरंडेलचे. मला आणलं ना वाटीभर पाणी, करा म्हणले संकल्प. पल्लेवार म्हणले आपले. म्हणलं का. बाप्पासाहेबांनी सांगितलं की तुम्ही संकल्प केला तितके लॅट्रिन मला झाले पाहिजेत. मला मी करीत नाही संकल्प. तो संकल्प तुम्हीच तुमचा करायचा, माझ्या संकल्पाच्या जोरावर तुम्ही चालू नका म्हणलं. इथं तर एनिमा देऊन एरंडेल देऊन पता लागत नाही कुठे गेलं, पताच लागत नाही. 2-2, 3-3 पॉट जातात म्हणजे पाणीच बाहेर आलं नाही. तांब्याभर पाणी कुठे जातं त्याचा पता लागत नाही. घडा काय शरीर आहेत. तैसी इंद्रिये अपैती होती, असा संकल्प सिद्धी इंद्रियांनी म्हटलं. ऐका, अभ्यासात
परवानगी मागितली, हे म्हणा स्थिर हो, एक सेकंद न लागला पाहिजे ते स्थिर झालं पाहिजे. पण हे कधी होईल? ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही वेळेस त्या इंद्रियांना लॉक करू शकता. चांगली एकदम उपभोगाची वेळ आली आणि तुम्ही लॉक करून टाकलं, मन फिरकत देखील नाही. यस, नाही म्हणजे नाही. शपथ खाल्ली, खा खा खा, मरून जर गेली असती ती म्हणून खाऊन टाकलं. याला काय म्हणता येईल? आणि मग आमचं कॉन्स्टिपेशन आहे आणि संडासच होत नाही. कशी होईल? लॉक केलंच नाही कधी. सगळे इंद्रिय असे झाले पाहिजेत. तैसी इंद्रिय, आता एकच ओवी राहिली, मिनटंही थोडे राहिलेत. तैसी इंद्रिय अपैती होती, जयाचे मणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. त्याप्रमाणे ज्या योग भक्तांची इंद्रिये ताब्यात आलेली असतात व तो इच्छील किंवा आज्ञा करील किंवा संकल्प करील त्यानुसार ती वागतात, त्यांची प्रज्ञा निष्कंप झाली आहे असे समज. टिप्पा. प्राण मन बुद्धी अहंची चौकडी अतेंद्रिय आत्म्या सदा समरस राहून इंद्रियाकडून व्यवहार करून घेते. ती योग कुशलता साध्य झालेली असते. घरात राहून जगाचा प्रवास करता येतो. अशी गुडकला अनुभवाने कळण्यासारखी आहे. राजर्षी विद्या परंपरागत आहे. ती इंद्रिया प्रज्ञा निष्कंप होते, त्याच वेळेस स्पिरिच्युअल कोशंट वाढेल. ज्यावेळेस तुमची इंद्रिय म्हणेल तशी वागतात, म्हणेल तसं. पुस्तक घेतलंय, आता बस पाहायला लागलो, आता दुसरं काही भान नाही. प्रत्येक कामातलं तेच भान, पुन्हा दुसऱ्या विषयाचं ध्यानही नाही, भानही नाही, काही दिसत नाही. लॉक किया जाय. हे होते कर्दम ऋषी. लग्न केलं आणि दुसऱ्याच दिवशी मधुचंद्रही पाहिला नाही आणि लगेच समाधीमध्ये निघून गेले. 35 वर्ष. आणि ती बाई बिना काकणं वाजवता, आपली आताची असती तर दुसऱ्याच गाडीनं निघून गेली असती. मरा. तर अशी सेवा करते. आणि ज्यावेळेस 35 वर्षानंतर पाहिलं, कोण सेवा करतं बाई, तुम्ही कोण? म्हणे तुमची पत्नी. केव्हा लग्न झालं? 35 वर्षापूर्वी. अरे बापरे म्हटले. आणि मग संसार केला. कपिल महामुनी त्यांचे पुत्र झाले. 8 कन्या, फुलमत. तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. त्यावेळेस स्पिरिच्युअल कोशंट वाढत असतो आणि हवं ते निर्माण करण्याची प्रज्ञामध्ये ताकद येते. सिद्ध्या प्राप्त होतात. स्पिरिच्युअल कोशंटमध्ये पूर्ण सिद्ध्या असतात. पूर्ण इंद्रिय ताब्यात आलेली असतात. केव्हाही त्यागता येतात. निष्कंप झालेली आहे, निर्विचारी झालेली आहे, समाधी अवस्था प्राप्त झालेली आहे. पण हे कधी होतं? इंद्रिय पूर्ण कंट्रोल पाहिजे. शरवंतरपणच जुळत नाही. कधी कधी जुळतं, कधी कधी नाही जुळत. बरं नका जुळू देऊ, काढून फेकता का? एवढी ताकद आली का? सांगा. कॉन्स्टिपेशन होता कामाने. आणि झालं तर तुम्हाला फेकता आलं पाहिजे. भले 4दा जा, 5दा जा, 7दा लॅट्रिनला जा, ताबडतोब दुसऱ्या दिवशी साफ झालं पाहिजे. नाही झालं का? मग करा. आता आणिक एक गहन पूर्णाचे चिन्ह आपल्याकडे वळवा. सगळे 26 पॉइंट. पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगेन परिसपा. आता आणखी एक पूर्णत्वाला पोचलेल्या सिद्ध महापुरुषाचे गूढ लक्षण तुला सांगतो. ते लक्ष लावून ऐक बरे. सिद्ध पुरुष कशाला म्हणतात हे भगवान सांगत चाललेले, ज्याचे 27 पॉइंट आहेत. म्हणजे साधक अवस्थेतून सिद्ध अवस्थेपर्यंत जाण्याकरिता काय काय गुणवत्ता लागते भगवान सांगत चाललेत. आणि भगवान ज्ञानेश आपल्याला सांगत चाललेत, जे आज अतिउपयोगी आहे. म्हणून संकल्प सिद्धी वाढवायची असेल
तर इंद्रिये हवी तशी वाकली पाहिजेत, हवं तसं पुन्हा मनात ते येऊ नये. बळजबरी मी रोखलाय. शिवी मला देवाशी वाटायली पण लोकांच्या समोर देऊ वाटत नाही, याला इंद्रिय रोखणं नाही म्हणत. मी बोललो का तुम्हाला? अरे बोलला नाही तुझ्या आमच्या मनात काही असू द्या, पण तुम्हाला बोललो का यालाही अर्थ नाही. आणि मनातून 1 मिनिटात निघून गेलं पाहिजे. राग आलाय 1 मिनिटात निघून गेला, इंद्रियाने ऐकलं, मनाने ऐकलं. प्रेम निर्माण करायचं 1 मिनिटात करता आलं पाहिजे. राग करताही आला पाहिजे आणि 1 मिनिटात संपवताही आला पाहिजे.